तुम्ही पाहता टीजी मीडिया। आज आपण पेन वाशी खारेपाट विभागातील नंदाताई पाणी नसल्या कारणाने 24 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत। परंतु आपल्या मतदारसंघामध्ये याची जे राजकारणी आहेत त्यांना कदाचित माहिती नसेल, परंतु मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीने जनतेच्या समस्या राजकारण्यांच्या समोर पोहोचवणं हे माझं काम असतं। त्या दृष्टिकोनातून आज आपल्यासोबत नंदाताई आहेत। नंदाताई, तुम्ही गेले 6 दिवस उपोषण करताय, तर हा उपोषण करण्यामागचा तुमचा नक्की हेतू काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे उपोषण मी एकटीच करत नाही आहे, माझ्यासोबत 6 सहकारी आहेत। अजित पाटील, स्वप्नील म्हात्रे, हेमंत पाटील, अभिमन्यू म्हात्रे आणि आमचे जितेंद्र ठाकूर असे आम्ही एकूण 6 कार्यकर्ते इथे आमरण उपोषणाला बसलेले आहोत 24 फेब्रुवारीपासून। तर हे उपोषण पहिलं उपोषण नाही, डिसेंबरच्या अधिवेशनाच्या काळामध्ये 7 डिसेंबर ते 14 डिसेंबर ह्या दरम्यान सुद्धा आम्ही आमरण उपोषण केलं होतं। आमची मागणी अशी आहे की या खारेपाटामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई असते, वर्षभर असते आणि 3 दिवस आड करून, कधी 4 दिवस आड करून पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे इथल्या महिलांना, इथल्या सर्व परिवारांना पाणी प्रश्नाला सातत्याने सामोरं जावं लागतं। आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने ज्या मंजूर केलेल्या योजना आहेत जीवन प्राधिकरणाच्या, ज्या 2019ला पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण त्या 6 वर्षानंतर सुद्धा पूर्ण झालेल्या नाही आहेत, त्या प्रलंबित योजना आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये आमचं जे हटवण्याचं पाणी आहे, जे आमच्या ए.टी. पाटील साहेबांनी, म्हणजे माजी खासदार दिवंगत नेते ए.टी. पाटील साहेब ह्या वाशी गावातलेच आहेत, त्यांनी पुढच्या पिढीचा विचार करता ह्या भागासाठी हेटवणे धरणाची निर्मिती केली आणि ह्या 52 गावांना सिंचनाचं पाणी आणि पिण्याचं पाणी मिळावं अशा हेतूने ते हेटवण्याच्या धरणाची निर्मिती झाली। पण आज गेले कित्येक वर्ष होऊन उलटली तरीसुद्धा आम्हाला त्या हेटवण्याचं पाणी ना प्यायला मिळतंय ना सिंचनासाठी मिळतंय। आणि सातत्याने ह्या भागात होणारी आंदोलनं, मिळणारी आश्वासनं, मिळणारे टँकर, ह्या सगळ्यांवरचा एकमेव उपाय काय असेल तर सिंचनाचं पाणी या भागामध्ये येणं, म्हणजे इथला पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल। म्हणून आम्ही ही मागणी घेऊन 7 डिसेंबर ते 14 डिसेंबर रोजी आमरण उपोषणाला बसलो होतो। त्यावेळेस 4 आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला। त्यामध्ये सन्माननीय आमदार जयंतभाई पाटील साहेब असतील, अनिकेत तटकरे जी असतील, सुनील शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, त्यानंतर ह्या सर्व आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला। पण त्यांना पाटील साहेबांना, जयंत पाटील साहेबांना जेव्हा जलसंपदा मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं की आमच्याकडे तो प्रस्ताव आलेला आहे मंजुरीसाठी आणि येत्या 1 महिन्याच्या आत आम्ही त्या प्रस्तावाला मंजुरी देऊ। आता ह्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच हे इथलं सिंचनाच्या पाण्याचं कालव्याचं काम सुरू होऊ शकतं डिपार्टमेंटकडून। आज त्या आश्वासनाला 2.5 महिने होऊन गेले तरी त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही। त्यामुळे हे उपोषण आम्ही पुन्हा सुरू केले। ते उपोषण आम्ही स्थगित केलं होतं आणि पुन्हा आता 24 फेब्रुवारीपासून आपण ते उपोषण सुरू केलेलं आहे। परवाच्याच दिवशी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा सन्माननीय आमदार जयंतभाई पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला की तिथे पुन्हा उपोषण सुरू झालेलं आहे, तर सरकार त्याबद्दल काय कार्यवाही करणार आहे। सभागृहामध्ये जलसंपदा मंत्री नसल्यामुळे ते उत्तर त्यांनी दिलेलं नाही आहे। सभापती महोदयांनी सुद्धा आज तिथे बैठक बोलवली आहे, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना तिथे बोलवून घेतलं आहे। आमच्यासमोरची अडचण अशी आहे की एकदा आचारसंहिता लागली की हे सगळं थांबणार, धोरणात्मक निर्णय शासन घेऊ शकणार नाही आहे। तर आचारसंहितेच्या आधीचा जो काळ आहे त्याच काळामध्ये हा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो आणि जर हा प्रस्ताव मे नंतर मंजूर झाला तर जूनला आपल्याकडे पाऊस पडतो, त्यामुळे शेतीतलं कालव्याचं काम सुरू होऊ शकणार नाही। त्यामुळे आमचा हट्ट असा आहे, आमची मागणी अशी आहे की तत्पूर्वी ह्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी, जेणेकरून येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ते काम मार्गी लागेल। इथले स्थानिक आमदार भाजपचे रविशेठ पाटील आहेत आणि ते सध्या सत्तेमधील आमदार आहेत। तर सत्तेमधील आमदार असताना सध्या विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना तुम्ही त्यांच्याकडे काही असा मागण्या वगैरे केल्यात की नाही, बाबा हे जे काही पाणी आहे जे आम्हाला हक्काचं पाणी कधी मिळणार? कारण की आज जवळजवळ त्यांचे 4.5 वर्ष त्यांची टर्मची पूर्ण व्हायला आलेली आहेत आणि पावसाळ्याच्या नंतर पुन्हा निवडणुका लागतील। परंतु त्यांच्याकडं एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं पण कर्तव्य असायला पाहिजे, पण तुम्ही त्यांना काही विचारणा वगैरे केलीत की आम्हाला आमच्या हक्काचं पाणी कधी मिळालं? निश्चितच आम्ही ह्या उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांना मेलद्वारे हे सगळी परिस्थिती कळवली आहे, पण खरंच कशाला सांगायला पाहिजे? तुम्ही इथले आमदार आहात, इथल्या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे,
तुम्हाला हे लोकांनी का सांगायचंय? तुम्ही इथले प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि ते विधानसभेत मांडले पाहिजे. म्हणूनच तर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला तिथे पाठवलं. आज इथे आम्हाला प्रशासन विचारते, पोलीस प्रशासन विचारते की तुम्ही इथे उपोषणाला बसलाय, तुमची तिथे दुसरी टीम आहे का फॉलोअप करणारी? आमची दुसरी टीम म्हणजे कोण असणार? आमचे आमदार असतील, आमचे खासदार असतील. त्यांनी तो प्रश्न तिथे उपस्थित केला पाहिजे. पण अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की मागच्या 8 दिवसामध्ये सुद्धा ते उपोषण स्थळी फिरकले नाहीत. आत्ता सुद्धा 6वा दिवस उपोषणाचा आहे, ते स्वतः फिरकले नाहीत. त्यांचा कुठलाही प्रतिनिधी या भागामध्ये आला नाही. ही अत्यंत दुर्दैवाची भाग आहे. म्हणजे आंदोलनकर्त्यांबद्दल किंवा स्थानिक प्रश्नाबद्दल किती त्यांना म्हणजे जाणीव आहे, किती ते सहनशील आहेत, ह्यावरूनच समजून येतं. मागच्या वेळेस एका कार्यकर्त्यांनी त्यांना फोन करून सुद्धा विनंती केली होती की साहेब अधिवेशन आहे, आपण हा प्रश्न उपस्थित करा. त्यांची त्याच्यावरची प्रतिक्रिया अत्यंत संतापजनक होती की मला कोण काय सांगतंय का, मी हे करणार नाही, मी बोलणार नाही या विषयावर. ही काय पद्धत आहे? तुमचं काम आहे. मग मला सांगा, आम्ही सुनील शिंदेना मतदान नाही केलेलं, आम्ही जयंत भाईंना मतदान नाही केलेलं, अनिकेत तटकरेंना मतदान नाही केलेलं, बाळासाहेब थोरातांना आम्ही मतदान नाही केलेलं. मग ह्या आमदारांनी तिथे तो प्रश्न उपस्थित केला आणि ज्यांना आमच्या लोकांनी इथल्या मतदान केलेलं आहे ते जर त्या विषयावर बोलणार नसतील तर मग लोकप्रतिनिधी कशासाठी पाहिजे? हा प्रश्न निर्माण होतो ना. तर त्यांनी थोडं संवेदनशील व्हावं. खारेपाटातील ह्या पाण्याच्या प्रश्नाच्या मुद्द्यावरच लोकांनी त्यांना भरघोस मतदान केलेलं आहे आणि ही खरं तर त्यांना संधी आहे. सत्ताधारी पक्षाचे ते आमदार आहेत. फडणवीस साहेबांना त्यांनी नुसतं पत्रव्यवहार करून नाही चालणार. त्यांनी भूमिका घेतली पाहिजे की साहेब मला तिथे उभं राहायचंय, त्या लोकांमध्ये जायचंय, मी लोकांसमोर कुठल्या तोंडाने जाऊ, हे जर झालं नाही तर अशी भूमिका घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ते जास्त सिनियर आहेत, स्वतः मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे मी खूप लहान आहे. मी त्यांना हे सर्व सांगायची आवश्यकता नाही आहे असं मला वाटतं. ते स्वतः समजदार आहेत आणि निश्चितच ते आपल्या स्तरावर काहीतरी प्रयत्न करत असतील, ते इथे जरी आले नाहीत तरी. पण त्यांनी आलं पाहिजे, प्रश्न समजून घेतला पाहिजे. ही प्रत्येक लोकप्रतिनिधीचं ते कर्तव्य आहे की आपल्या भागातले लोक जर इतके दिवस आंदोलन करत असतील तर त्या स्थळी किमान फॉर्मॅलिटी म्हणून तरी भेट दिली पाहिजे. तर तेही ते करत नसतील तर अत्यंत आमच्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. हा प्रश्न राहिला पेन मतदारसंघातील. काही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आला की आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब 4.5 वर्ष ते सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी सुद्धा त्यांच्या 4.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये जे प्रश्न हे विधानसभेमध्ये हाताळता येऊ शकत ते दिल्लीमधून सुद्धा हाताळू शकतात. परंतु मला वाटत नाही त्यांनी सुद्धा 4.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये अशा पद्धतीने काही ते येऊन तुम्हाला भेटीगाठी दिली असतील. आता पण वास्तविक त्याही भेटायला पाहिजे एक लोकसभेचे खासदार म्हणून. तर त्यांच्याशी तुमच्या काही चर्चा वगैरे झालीत का या पाण्याच्या प्रश्नाच्या माध्यमातून? निश्चितच कालच मला अनिकेत तटकरेजींचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की आम्ही हा विषय अजित पवार साहेबांबरोबर बोलतोय आणि आज सुद्धा आम्हाला असा एक मेसेज आला होता की मंत्रालयात तुम्ही या मीटिंगला. आमचे लोक जायलाही निघाले. नंतर मेसेज आला की सुतारवाडीला या म्हणून. तर आम्ही अशी भूमिका घेतली. खरं तर ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी इथे येऊन या स्थळावर येऊन प्रश्न समजून घेतला पाहिजे आणि आम्ही त्यांना जो प्रश्न आहे तो ऑलरेडी मेल केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना त्याबद्दल माहिती नाही आहे, त्याकरता प्रतिनिधी जाऊन तिथे बोलले पाहिजेत अशी काही आवश्यकता नाही आहे. उलट मंत्री महोदयांनी किंवा खासदार महोदयांनी ते डिपार्टमेंटकडनं मागू शकतात ना की काय प्रश्न आहे, काय केलं पाहिजे. लोकांनी सांगण्यापेक्षा त्या संबंधित डिपार्टमेंटला त्यांनी बोलवलं पाहिजे की हा प्रश्न कसा मार्गी लागेल. आता हे सगळे प्रचंड अनुभवी नेते आहेत, ते स्वतः जलसंपदा मंत्री राहिलेले आहेत. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे हे आम्ही सांगण्याची त्यांना गरज नाही आहे. आमच्यातलं कुणी आमदार खासदार मंत्री राहिलेलं नाही आहे. त्यामुळे सोप्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्यासाठी. ते एका फोनवर किंवा एका त्यांच्या याच्यावरती सगळं मंत्रिमंडळाचं संबंधित वरिष्ठ अधिकारी येऊ शकतात आणि सांगू शकतात की साहेब ह्या अडचणी आहेत, अशा पद्धतीने प्रस्ताव मंजूर होऊ शकतो आणि त्यांना फक्त त्या संबंधित डिपार्टमेंटच्या मंत्र्यांशी बोलायचंय की हे करून घ्या, का प्रलंबित ठेवलेलं आहे म्हणून. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या रायगडच्या फक्त एकच मंत्री आहेत, आदिती तटकरे, आणि त्या महिला आहेत. आदिती तटकरे मंत्री यांना माझी पत्रकार यांना तरी विनंती असेल की एक महिला गेली 6 दिवस इथं उपोषणाला बसलेली आहे. तुमच्या रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडमध्ये पिण्यासाठी अजून 2024मध्ये सुद्धा प्यायला पाणी नाही. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही मंत्री या नात्याने, महिला या नात्याने तात्काळ अशा ठिकाणी भेट देऊन जनतेच्या समस्या सोडवायला पाहिजे. ताईंना मी हा शेवटचा प्रश्न विचारतो. ताई, जवळजवळ मी सर्वच लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तुमचा आवाज त्यांच्याकडे जावे म्हणून 2-4 प्रश्न विचारलेले. शेवटचा प्रश्न विचारतो की आदिती तटकरे या मंत्री आहेत, महिला आहेत, तर
मंत्री आणि महिला म्हणून तुम्ही त्यांना काय शेवटचा संदेश द्याल? बाबा आम्हाला 6 दिवस उपोषणाला 2024 मध्ये का बसायला लागतं? निश्चितच त्यांना ह्या प्रश्नाची तीव्रता माहिती आहे. मागच्या निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा त्या ह्या भागामध्ये आल्या होत्या, अक्षरशः त्यांच्यावरती पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या होत्या ग्रामस्थांनी. त्याच्यामुळे असं नाहीये की त्यांना ही तीव्रता माहिती नाहीये, आणि ती माहिती असल्यामुळेच त्यांनी इथली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं जे रिटेंडरिंग होतं, तत्काळ त्यांनी ते रिटेंडरिंग करून घेतलं. त्याच्यानंतर वितरण व्यवस्था आहे, तटकरे साहेबांनी तत्काळ करून घेतली. त्याच्यामुळे आताचा जो प्रश्न आहे त्यांना माहिती आहे की काय त्यांना पुढे मांडून ठेवलेलं आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला नाही तर ताईंना माझी अशीच विनंती आहे की कदाचित आपल्यापर्यंत हे पोहोचलं नाही पोहोचलं मला माहिती नाही आहे, पण आपल्या माध्यमातून ताईंना मी विनंती करेन, जसं त्यांनी आम्हाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या रिटेंडरिंगसाठी सहकार्य केलं, तत्काळ त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक लावून ते रिटेंडरिंग करून घेतलं आणि ती योजना मार्गी लावली. आज तिचं 90% काम पूर्ण झालेलं आहे. तर ह्यामध्ये सुद्धा त्यांनी एक महिला जनप्रतिनिधी म्हणून निश्चितच लक्ष घालावं, कारण हा सर्व इथल्या महिला भगिनींचा प्रश्न आहे. निश्चितच त्यांना त्या आशीर्वाद देतील, शुभेच्छा देतील. भविष्यामध्ये त्यांच्याकडून इथल्या महिलांना खूप अपेक्षा आहेत. एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं आहे त्यांच्या रूपाने. तर निश्चितच त्यांनी ह्याकरता विशेष प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्यासोबत नंदाताई होत्या. गेले 6 दिवस 24 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपासून त्या आमरण उपोषणाला बसलेल्या, फक्त पाणी पित आहेत. हा रायगड लोकसभा मतदारसंघातील, पेन विधानसभा मतदारसंघातील अतिशय गंभीर प्रश्न आहे. दोन्हीही लोकप्रतिनिधींवर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर वाशी, पेन, खारेपाट्यातील विभागाला पाणी मिळायला पाहिजे. मी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की अजूनपर्यंत हा विभाग पाण्यापासून नेहमीच वंचित राहिलेला आहे. आज 2024 आहे, आपला देश प्रगतीपथावर सगळीकडे पुढं आहे, परंतु लोकांना प्यायला पाणी नाही. आणि पाणी नसताना अशा पद्धतीने एक महिला 6 दिवस उपोषणाला बसते, याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर अशा पद्धतीने अजूनपर्यंत अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला पाया पडून ह्या लोकप्रतिनिधींना विनंती करायला लागतात. मला वाटतं आपण त्यांना निवडून दिलेलं आहे, त्यांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. पण ताईंच्या माध्यमातून मला असं समजलं काय ते अजिबात पुढे येत नाही. ते ह्या स्थली भेट न देता सुनील तटकरे वगैरेसारखे खासदार त्यांना त्यांच्या घरी बोलवत आहेत. मला कळत नाही, ज्यावेळेला तुम्ही उभे राहता आणि मतांसाठी जनतेच्या पाया पाडायला घरोपर्यंत जाता, त्यावेळेला तुम्ही कसे जाता? जिंकल्याच्या नंतर तुम्ही जनतेच्या समस्या सोडवायला पाहिजे की तुम्ही इथं येऊन त्यांना भेटा. ते तुमच्याकडे कशा वेळेत येतील आणि मेल वगैरे करून तुम्हाला सर्व त्यांच्या समस्यांचे त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, एक अशा पद्धतीचा अतिशय दुर्दैवाची ही बाब जनतेसमोर मीडियाच्या माध्यमातून यावी म्हणून मी इथं आलेलो होतो. इथेच थांबतो. जर का मला लाईक करा, शेअर करा,